मंदा आजी गावात सगळ्यांना मंदा आजी म्हणून ओळखली जायची. एक छोटंसं खेडं, कच्चे रस्ते, मातीचं घर आणि त्या घरात छोटंसं जग तिचं. 2 मुले, त्यांच्या बायका आणि तिचा नवरा मंगळ. वय झालं होतं तिचं, हातपाय नीट चालत नव्हते. त्यातच तिला पक्षाघात, पॅरालिसिस झाला होता. पूर्वीसारखं उठणं बसणं काम करणं काहीच जमत नव्हतं. पण मन मात्र अजूनही तसंच होतं, मुलांवर जीव टाकणारं. सुरुवातीला सगळं ठीक होतं, पण हळूहळू दोन्ही सुनांना तिचं अस्तित्वच ओझं वाटायला लागलं. किती दिवस सांभाळायचं यांना? सगळं काम वाढतंय असं रोज कानावर पडायचं. मंदा आजी काही बोलायची नाही, फक्त शांत बसून राहायची. कधी कधी तिच्या डोळ्यांतून पाणी यायचं, पण आवाज नाही. ती कोणालाच काही बोलायची नाही, काही सांगायची नाही. एक दिवस तिचा नवरा मंगळ देवदर्शनासाठी बाहेर गेला. 1 महिना लागेल असं सांगून. घरात फक्त त्यावेळी मंदा आणि दोन्ही सुना होत्या. त्या दिवशी दुपारची वेळ होती. "ए म्हातारे उठ," मोठ्या सुनेने ओरडून म्हटलं. मंदा हळूच उठण्याचा प्रयत्न करते, पण शरीर साथ देत नाही. "आम्हाला आता तुझा कंटाळा आलाय. किती दिवस तुला सांभाळणार असं? इथून निघून जा." दुसरी सूनही लगेच म्हणाली, "हो, आणि परत कधी तोंड दाखवू नकोस. आम्हाला नको आहे तू." हे ऐकल्यानंतर मंदाच्या डोळ्यात पाणी आलं. "बाळांनो, कुठे जाऊ मी?" ती हळू आवाजात म्हणाली. पण कोणालाही काही फरक पडला नाही. त्यांनी तिची थोडीफार कपड्यांची पिशवी हातात दिली आणि दाराबाहेर ढकलून दिलं तिला. मंदा त्या घराकडे एकटक पाहत उभी होती, जिथे तिने आयुष्य घालवलं होतं. आज तिथे तिच्यासाठी जागाच उरली नव्हती. त्या दिवशी संध्याकाळी दोन्ही मुलं कामावरून घरी आली. कारण मुलांना काहीच माहिती नव्हतं यातलं. दोन्ही मुलांनी विचारलं, "आई कुठे आहे?" त्यांनी विचारलं. दोन्ही सुना अगदी सहज म्हणाल्या, "काशी यात्रेला गेल्या आहेत. गावातून बस निघाली होती. त्या म्हणाल्या मी जाते." मुलांनीही जास्त विचार केला नाही, कारण त्या नेहमी असं देवदर्शनाला जात होत्या. त्यामुळे त्यांना वाटलं आई खुशीत गेली असेल. त्यांना यातला काहीही प्रकार माहिती नव्हता. 1 महिना झाला. आईचा काहीच पत्ता नाही. आईचा फोन नाही, काहीच नाही. दोघांनाही आता काळजी वाटायला लागली. पण सुना पुन्हा तेच म्हणाल्या, "आम्हालाही काही माहीत नाही." एक दिवस गावातल्या एका माणसाने सांगितलं, "तुमची आई देवदर्शनाला कुठेही गेलेली नाही, तर ती जवळच्या शहरातल्या एका वृद्धाश्रमात आहे. मी त्यांना स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे." हे ऐकल्यानंतर दोन्ही मुलांच्या पायाखालची जमीनच सरकली. ते लगेच तिथे गेले. वृद्धाश्रमात एका कोपऱ्यात मंद प्रकाशात मंदा बसलेली होती, शांत, एकटी, डोळे दाराकडे लावलेले, जणू कोणाची वाट पाहत होती. "आई," दोन्ही मुलांनी हाक मारली. आणि हाक कानावर ऐकताच मंदाने वर पाहिलं. क्षणभर ती काहीच बोलली नाही, आणि मग अचानक तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. "तुम्ही आलात. मला वाटलं कोणीच येणार नाही," ती थरथरत म्हणाली. त्यानंतर दोन्ही मुलांना सगळं कळलं. त्यांच्या डोळ्यात राग, पश्चाताप आणि अपराधीपणा सगळंच होतं. "आई, आमच्याकडून खूप मोठी चूक झाली. तू आम्हाला माफ कर ना." हे ऐकल्यानंतर मंदा काही बोलली नाही. ती फक्त त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत राहिली. आईचं मन होतं ते. ते कितीही दुखलं तरी मुलांसाठी लगेच मऊ होतं. "चल आई, आपण घरी जाऊया." यावेळी मंदा थोड्या वेळ शांत राहिली आणि मग
हळूच उठली. चला, ती एवढंच म्हणाली. आणि घरी पोचल्यावर दोन्ही सुना दारात उभ्या होत्या. मंदाला पाहताच त्यांच्या चेहऱ्याचा रंग बदलला. तुम्ही? त्यांनी घाबरत विचारलं. मोठा मुलगा रागाने म्हणाला, आम्हाला सगळं कळलंय. तुम्ही आईला घराबाहेर काढलं होतं ना? घरात काही क्षण शांतता पसरली. दोन्ही सुनांकडे काही उत्तर नव्हतं. लहान मुलगा कठोर आवाजात म्हणाला, ज्यांना आईची किंमत नाही त्यांनी या घरात राहण्याचा अधिकार नाही त्यांना. हे ऐकून दोन्ही सुना खूप घाबरल्या. आमच्याकडून चूक झाली, आम्हाला माफ करा. आणि त्या रडायला लागल्या. मंदा हळूच पुढे आली. बस करा, आता बस करा, ती शांतपणे म्हणाली. सगळे तिच्याकडे पाहू लागले. चूक झाली आहे, पण घर तोडून काही मिळत नाही. जर खरंच पश्चाताप असेल तर माणूस बदलला पाहिजे. तिच्या आवाजात राग नव्हता, फक्त समजूत होती. तिने कोणत्याही गोष्टीचा राग मनात ठेवलेला नव्हता. दोन्ही सुना तिच्या पायावर पडल्या. आई, आम्ही पुन्हा असं कधीच करणार नाही. त्या पुन्हा म्हणाल्या, आई, आम्ही पुन्हा असं कधीच करणार नाही. त्या दिवसानंतर घरात सगळं हळूहळू बदलायला लागलं. मंदाला वेळेवर औषधं मिळू लागली. तिच्याशी प्रेमाने बोलणं जाऊ लागलं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिला पुन्हा घर मिळालं. एक दिवस तिचा नवरा मंगळ परत आला. त्याला हे सगळं पाहिलं आणि शांतपणे मंदाकडे पाहत म्हणाला, तू आहेस म्हणूनच हे घर टिकून आहे. मंदा यावर हलकसं हसली. पण वेळ कुणासाठी थांबत नाही. मंदाची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली होती. त्यांना डॉक्टरांनी सांगितलं, आता त्यांना जास्त काळ नाही. त्या रात्री मंदा चंद्राकडे बघत शांत पडली होती. आई, काही हवंय का तुला? मुलाने विचारलं. मंदा हळूच म्हणाली, मला एक दिवस सगळे मिळून जुन्यासारखे एकत्र जेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी घरात पुन्हा सणासारखं वातावरण होतं. सगळे एकत्र बसले. मंदाने स्वतः खाण्याआधी मुलांच्या तोंडात घास घातला. माझी लेकरं, ती हसत म्हणाली. त्या रात्री ती शांत झोपली आणि दुसऱ्या दिवशी ती कायमची शांत झाली. घरभर रडण्याचा आवाज. आई, अजून थोडा वेळ थांबली असतीस ना. काही दिवसांनी मोठ्या मुलाला कपाटात एक चिठ्ठी सापडली. त्यामध्ये असं लिहिलं होतं की, माझ्या लेकरांनो, मला तुमच्यावर कधीच राग नव्हता. फक्त एक लक्षात ठेवा, घर मोठं असलं तरी त्याला अर्थ नसतो जर त्यात प्रेम नसेल. एकमेकांवर प्रेम करा आणि कोणालाही कधी एकटं सोडू नका. तुमची आई. ते वाचून दोघेही कोसळले. त्या दिवसानंतर घरात कधीही आवाज चढला नाही. कोणालाही कधी एकटं वाटू दिलं नाही. आणि रोज त्या रिकाम्या खुर्चीजवळ एक दिवा लावला जायचा. कारण मंदा तिथे नव्हती, पण तिचं प्रेम अजूनही त्या घरात जिवंत होतं. शेवटचा विचार कथेचा. आई वडील असताना त्यांचं महत्त्व कळालं नाही पण ते नसतात तेव्हा घर राहतं, पण घर पण हरवतं. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.